महाराष्ट्रातील सीईटी आणि एमपीएससी परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चाललेल्या या खेळाचा निषेध करण्यासाठी अकोल्यातील युवक काँग्रेसने आज एक अनोखे आंदोलन केले आहे। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि शिक्षण विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। परीक्षांमधील गैरव्यवहार रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली होती। पाण्याच्या टाकीवरील या हाय ड्रामामुळे आंदोलनस्थळी मोठी गर्दी उसळली होती। आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने धाव घेतली, तर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा केली आहे। शेवटी पोलिसांच्या विनंतीला मान देऊन युवक काँग्रेसने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले। मात्र आंदोलन संपताच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले। न्यूज एक्सप्रेस करिता नौशाद पटेल, अकोला। आज युवक काँग्रेसच्या वतीने आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो सीईटी आणि कथित एमपीएससी पेपर फुटीचा जो प्रकार झाला, याच्या निषेधार्थ आज युवक काँग्रेसच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून या पेपर फुटी करणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला व युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। जोपर्यंत दादा भुसेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचा लढा हा असाच सुरू राहील। युवक काँग्रेस जिंदाबाद। राजीनामा दो, राजीनामा दो। युवक काँग्रेस जिंदाबाद।